मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण पाहतात सूर सुरी जाहले. हे जे सूर आहेत ना, हे स्वर जे आहेत, हे सूर सुरी म्हणजे परमेश्वरी रुजू व्हावेत हीच इच्छा आहे. आज आपण पूर्ण पुरुष या प्रकरणाबद्दल काही विचार करणार आहोत आणि सोबत या प्रकरणाचं अभिवाचन, प्रकरणाचं अभिवाचन म्हणण्यापेक्षा डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकरांनी या प्रकरणाचं जे विश्लेषण कैलासवासी ज्येष्ठ गुरुबंधू श्री विपू आपटे यांच्याजवळ केलेलं आहे आणि त्यांनी संग्रहित करून संकलित करून हे आपल्यासाठी आणलेलं आहे. हे बऱ्याचशांच्या वाचनात असेलही किंवा नसेल तर हे ऐकून निश्चितपणानं पूर्ण पुरुषाची ओळख आपल्याला होऊ शकेल. तेव्हा सुरुवातीला आपण बघूया या प्रकरणात ईश्वर आणि विश्वसंबंध काय. अगोदर पूर्णवाद ग्रंथामध्ये हा विषय दिलेला आहे हे आपणास माहिती आहे. पूर्णवाद श्रवण पारायणाचे भाग आपण वाचले असतील, ऐकले असतील. नसतील तर या माझ्या चॅनलवरती पूर्णवाद श्रवण भाग पहिला यामध्ये पूर्ण पुरुषाबद्दल सविस्तर जे ग्रंथात दिलेलं आहे ते अभिवाचन आपल्यास ऐकता येईल. तेव्हा आता ह्या विश्लेषणासंबंधी जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण बघूया. ईश्वर व विश्वसंबंध. तेव्हा पूर्णवाद हे ग्रंथाचे नाव. पूर्णत्व हेच केवळ शुद्ध म्हणजे आत्मा, सत्य म्हणजे ब्रह्म व परमेश्वर हे ईश्वर हा आहे सिद्धांत. जे परमेश्वराला ओळखतात त्यासच वेदांनी धन्य म्हटलं आहे. यावरून वेदांचे हे स्पष्ट मत आहे की जो ईश्वरास ओळखतो तोच वेद जाणतो. ईश्वरानुभूतीशिवाय नुसत्या आत्मानुभूतीने व ब्रह्मानुभूतीने वेदांचे सार जाणले असे होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, इतरांनी वहावा भार माथा. रुचो अक्षरे परमे व्योमन अस्मिन् देवा अधिविश्वे निषेधु, यस्तन्न वेद किं रुचा करिष्यति इत्येतत् विदुस्ते च इमे समासते. ही रुचा आपण ऐकली आहे. ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय म्हणजे पूर्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृपेशिवाय ईश्वरी मायेत गुंतलेल्या जीवास मोक्षप्राप्त्यर्थ लागणारे जे ज्ञान, भक्ती, योग आदी गोष्टी प्राप्त होणे शक्य नाही. आणि हे पुष्टिमार्गी वल्लभाचार्यांचं जे ठासून सांगणं आहे ना, ते परमार्थ करून निघालेल्या माणसास चटकन समजण्यासारखं आहे. तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा ईश्वरी कृपेशिवाय ज्ञानाने मोक्षप्राप्ती होणे नाही हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ व स्पष्ट आहे. आता अशा या ईश्वराच्या ध्यानासाठी म्हणजेच त्याची मूर्ती, त्याचं रूप डोळ्यासमोर आणण्यासाठी ऋग्वेदातील हजारो मंत्र आहेत. त्या मंत्रांमधून महत्त्वाच्या म्हणजे पुरुष सूक्तामधील मंत्राची वैदिक अर्चना पद्धतीमध्ये निवड केली गेली आहे. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे आहे. यातील दुसरी रुचा आहे, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमी विश्वतो वृत्वा त्यतिष्ठत दशांगुलम. म्हणजे ज्याला हजारो डोकी, हजारो डोळे, हजारो हात आहेत, जो या विश्वाला म्हणजेच त्यातील वस्तूंना व ज्ञानादी पदार्थांना व्यापून दशांगुल उरतो असा पुरुष म्हणजे ईश्वर होय. अशा ईश्वराला आपण जरी गणपती, शंकर, विष्णू, परमेश्वर असं काही म्हणत असलो तरी त्यास पूर्ण हे एकच नाव आहे.
हे वरील मंत्रमय उतारानं सिद्ध आहे। या ईश्वराच्या व पूर्णाच्या विवेचनावरून अशा दोन शंका संभवतात। जो पूर्ण पुरुष व ईश्वर या अखिल चराचराला व्यापून राहिला आहे तो या सर्वांहून मुळात भिन्न स्वरूपाचा असून हे नित्य अनुभवास येणारे जगत मिथ्या असत्य केवळ भासमय आहे का? आणि दुसरी, जे होऊन गेले म्हणजे जे भूत, जे पुढे होणार आहे भविष्य, म्हणजे वर्तमानकालीन कार्य जात आहे वर्तमान, ते सर्व एकमेव एकच एक पूर्ण पुरुष ईश्वर आहे हे म्हणताना भूत भविष्य वर्तमान या शब्दातून प्रकट होणारे नश्वरत्व अनित्यत्व हे लक्षात आलं म्हणजे त्यास ईश्वर म्हणणं कितपत योग्य आहे? पुरुष ये वेदम सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषानो यदनेन अतिरोहति महान् प्रभुर्वै पुरुषः सत्त्वस्यैष प्रवर्तकः सुनिर्मलामिमां प्राप्तिर्मेषानो ज्योतिर्व्यः सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। यातील पहिल्या शंकेचं अत्यंत सोपं आणि सर्वसामान्यांना कळणारं उत्तर आहे की हे विश्व व्यापून जे अत्यतिष्ठत दशांगुलम या न्यायानं या पूर्ण पुरुषाचे रूप उरते त्यासच शंकराचार्यांनी पर म्हणजे ब्रह्म म्हटले। या ब्रह्माची अनुभूती घेताना त्या पूर्ण पुरुषरूपी ईश्वराची विश्वादी रूपही झाकावी लागतात किंवा दृष्टी आड करावी लागतात। त्या अवस्थेत त्या विश्वादी इतर रूपांचा इतकिंचितही विचार मनात ठेवता येत नाही, ठेवून भागत नाही। उदाहरणार्थ, झाडावर बसलेल्या पक्षाच्या डोळ्यावर अनुसंधान करणाऱ्या अर्जुनास जसा त्या पक्षाचा डोळाच दिसत होता, इतर काही दिसत नव्हतं, तसंच हे आहे। परंतु इतर काही त्यावेळी दिसत नसलं तरी ते मुळातच नाही किंवा असत्य आहे हे म्हणणं योग्य नाही। त्यावेळी न दिसणारे पक्षाचे इतर रूप जितके सत्य तितकेच विश्व हे सत्य आहे व ते पूर्ण पुरुषाचेच एक रूप आहे। आता या जगात दिसणाऱ्या जे नश्वरत्व किंवा अनित्यत्व या संबंधीच्या दुसऱ्या शंकेकडे वळूया। उत्पत्ती स्थिती लय हे जसे आपण नित्य या जगामध्ये बघतो तशीच त्याबरोबर आणखी एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते। कोणती? ती म्हणजे वाढ। ती दोन प्रकाराने होत असते, म्हणजे एका बीजापासून वृक्ष होणे आणि दुसरी एकाचे 21 होणे। ही गोष्ट अनित्य जगात नित्य होत असते। हे कोणाचं सामर्थ्य? तर सामर्थ्य देणाऱ्या वस्तूस अन्न अशी संज्ञा असल्याने अन्नेन अतिरोहति असे श्रुतिवचन आहे। हे जगाचे सामर्थ्य व महिमा असल्यामुळे जग हेच पूर्ण पुरुषाचं स्वरूप असून तेही सत्य आहे असा श्रुतीचा वेदाचा निश्चय दिसतो। आता कोणी असं म्हणेल की जगाचे सत्यत्वच तुम्हाला सांगायचं आहे ना, मग ते द्वैती मध्वाचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य किंवा शुद्धाद्वैती वल्लभाचार्य, द्वैताद्वैती निंबार्काचार्य, अचिंत्य भेदाभेदी जीव गोस्वामी हे सगळेजण प्रतिपादतात। त्याहून तुम्हाला कोणतं काय वेगळं सांगायचं, असं विशेष काय सांगायचं? तेव्हा माझ्या मते जगत मिथ्या म्हणणारे शंकराचार्य व मध्वाचार्य आदी इतर आचार्य एकाच पंक्तीत बसतात, कारण हे सर्व किंबहुना पूर्वमीमांसा खेरीज करून सर्वच दर्शनकार विश्व व परमेश्वर याचा कार्यकारण रूपाने विचार करतात व त्याचे कारण मीमांसा दिल्यामुळं हे अनेक वाद निर्माण होतात। क्षणिकात्मवाद, शून्यात्मवाद, नित्यात्मवाद, वैशेषिक नित्यात्मवाद वगैरे वगैरे, परिणामवाद। तेव्हा हे असं म्हणणं डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांचं आहे आणि म्हणून ते म्हणतात ते इत्यादी अनेक वाद निर्माण झाल्यामुळे काय होतं, खरं म्हणजे पूर्वमीमांसाकार मात्र यापूर्वीचे अपौरुषेय वेद प्रमाण्यावरती भर देऊन ईश्वर रूप हे अलौकिक आहे असं मानतात आणि म्हणून सोडून देतात, पण तरीसुद्धा तिथे सांख्यमत डोकावतंच। तेव्हा पूर्णवादास केवळ जगाचे सत्यत्व प्रतिपादायचे करून किंवा ते प्रतिपादन करायचं नसून विश्वाचा आणि त्या पूर्ण पुरुषाचा कार्यकारण भाव, कार्यकारण संबंध नसून स्वरूप संबंध आहे असं सांगायचं आहे। आणि हेच प्रमेय वृक्षयो स्तब्धो
या वृक्षाप्रमाणे स्थिर या श्रुतिवाक्यात आहे. वृक्ष म्हटलं की जसं एकत्वाचा बोधक आहे, पण त्यांच्यात फांद्या, पानं, फुलं इत्यादी नानात्व आहे. तसंच पूर्ण पुरुषरूपी या जगात नानात्व, विविधत्व असलं तरी पूर्ण पुरुष व ईश्वर हा एकच आहे. तेव्हा अशा रीतीने हे दृश्य विश्व त्याचं रूप असल्यानं ईश्वर या जगात ज्याप्रमाणे मानवास जन्माला घालतो त्याप्रमाणे मानवही ईश्वरास जन्मास घालून हे वर्तुळ पूर्ण करताना दिसतो. उलट ईश्वरानं जसं मानवास जन्मास घातलं त्यापेक्षा मानवानं ईश्वरास जास्त गुणरूपाने जन्मास घातलं आहे असं दिसतं. गजानन, शंकर, विष्णू, दत्त इत्यादी देवता अशा प्रकारेच निर्माण झालेले आहेत. तेव्हा काळाच्या सापेक्षत्वात ईश्वर जरी सुष्ट व दुष्ट मानवांना एकसाथ जन्मास घालत असला तरी मानवजातीच्या अस्तित्वासाठी, सौख्यासाठी ज्याप्रमाणे दुष्ट मानवांवर विजय मिळवून त्यांच्या गतिविधी म्हणजे शेतातील तणापणा जे तण असतं ते मर्यादित करून त्याप्रमाणे मानवजातीस काळात पुढे पडावे लागते. तद्वत मानवानं जरी मुळामध्ये सुष्ट आणि दुष्ट दैवतास जन्माला घातलेलं असलं तरी विश्वाच्या अस्तित्वासाठी व सौख्यासाठी दुष्ट दैवतांवरती विजय मिळवून त्यांच्या गतिविधी मर्यादित करून सुष्ट दैवतांना काळात पुढे पडावं लागतं आणि म्हणून सुष्ट दैवतच काळाच्या ओघामध्ये कायम स्वरूपात प्राप्त होताना दिसतात. विज्ञानानं जशा माणसास सुखसोयी दिल्या किंवा घातक हत्यारे, ॲटम बॉम्ब, मध्यम दुरीची मिसाईल दिली, परंतु जगाच्या सौख्यासाठी ज्याप्रमाणे काही देश या हत्यारांवर ते नियंत्रण घालून त्यांच्या गतिविधी मर्यादित करतात, तसंच पूर्वी आधिदैविक पक्षामध्ये दुष्ट शक्तींवरती म्हणजे देवतांवरती व ऋषीमुनींना नियंत्रण करावं लागत होतं. तेव्हा थोडक्यात या पूर्ण वर्तुळातील प्रत्येक अवस्था तत्वतः पूर्ण वर्तुळानेच युक्त असते व त्यात अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिक स्वरूपांचे प्रकट व अप्रकट असं वास्तव्य असतं. विश्वाचं स्वरूप मुळात पूर्ण पुरुष असल्यानं प्रत्येक ठिकाणी या वर्तुळाचा पूर्णाचा साक्षात्कार होत असतो. आकाशातून पावसाच्या रूपानं जसं पाणी पृथ्वीवर पडतं तसंच ते बाष्प व वाफेच्या रूपानं पृथ्वीवरून आकाशात जाऊन वर्तुळ पूर्ण करतात. किंवा दुसरं उदाहरण, किंवा बाप जसा मुलाला जन्मास घालतो तसा मुलगाही पुढे बाप बनून पुत्रास जन्मास घालतो, वर्तुळ पूर्ण करतो. पण तो मुलगा किंवा मुलगी ही आत्मा वै पुत्र नामासी या वचनाप्रमाणे बापाचंच किंवा आईचं एक रूप असतं. बाप मुलगा दोघेही जिवंत असताना किंवा जोडताऱ्यांप्रमाणे ट्विन स्टार्स ज्याला म्हणू एकमेकांशी संबंधित असतात. हा संबंध प्रत्यक्ष दिसत नसला, अनुभवास येत नसला तरी तो सूक्ष्म रूपानं असतो. जे बाप मेल्यावर त्याचं सर्वस्व मुलामध्ये परिणत तरी होते किंवा मुलाच्या आधारानं राहतं किंवा प्रेमाच्या माणसाच्या आधारानं राहतं. यामुळे बाप गेल्यावर काही दिवसात मुलगा बापासारखा दिसतो, काही प्रमाणामध्ये त्याच्यासारखा वागतो देखील आणि शिष्य देखील गुरुसारखा वागतो. असे समाजही बऱ्याच वेळा कबूल करताना दिसतो. पण यामुळे पूर्वीच्या काळी निगुरास म्हणजे ज्याला गुरु नाही किंवा निपुत्रकास नास्तिक म्हणण्याची प्रथा होती. तेव्हा बाप कारण आणि मुलगा कार्य असं नसून बाप व मुलगा म्हणजे किंवा गुरु आणि शिष्य यात स्वरूप संबंध असल्यानेच आत्मा वै पुत्र नामासी असं श्रुती म्हणते. असाच स्वरूप संबंध जुनी पिढी आणि नवी पिढी यात असतो हे शहाण्यानं ध्यानी घ्यावं. तेव्हा सारांश, ईश्वर आधी आणि मग विश्व किंवा विश्व आधी आणि मग परमेश्वर असं काही नाही. दोन्ही बरोबरच आहे. हे सर्व त्याचं स्वरूप आहे आणि काही स्वरूप प्रकट तर काही अप्रकट एवढंच. कारण यस्मात् परम ना परमास्ति किंचिद्यस्मादनीयो न जायोस्ति कश्चित् वृक्ष एव स्तब्धो दिवी तिष्ठत्ये करते नेदं पूर्णं पुरुषेण सर्वं को ददर्श प्रथमं जायमानमरसन्तं
यदनस्था बिभरति भूम्या असुरसृगात्मा क्वस्वित्को विद्वांसमुपगात प्रभुमेतत् इत्यादी वचनात म्हटल्याप्रमाणे जो परमेश्वर ह्या जगाचा सांभाळ करतो तो उत्पन्न होताना कोणी पाहिलेलं नाही. जर तसे कोणी पाहिले असते तर त्याला ईश्वर उत्पन्न होण्यापूर्वी पृथ्वी, तिचे जीव, आत्मतत्व, तिचं रक्त ही त्यावेळी कुठे होती हे सांगता आलं असतं. तसे ज्या अर्थी सांगता आलेलं नाही त्या अर्थी ईश्वर व विश्व दोन्ही बरोबरच आहे. ऋग्वेदातील वामनीय सूक्तामध्ये दीर्घतमा ऋषींनी स्वतःकडे विनय घेऊन विनयार्थ प्रश्नार्थक वाक्य करून ईश्वर व विश्वाच्या संबंधी आपला असा स्वरूप सिद्धांत सूचित करताना दिसतो. अचिकित्वा चिकित्सश्चित्तत्र कवीन पृच्छामि विद्मनेन विद्वान वियस्तत्तंब शळिमा रजांसजस्य रूपे किमपि स्विदेकं यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसा अविज्ञातं विजानतां विज्ञातं अविजानतां. तो म्हणतो भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम या 7 व्यावृत्तीतून सत्य वगळता हे 6ही लोक जे आहेत ते ज्याने धारण केले आहेत त्या जन्मरहित ईश्वर स्वरूपात एकात्मताच किंवा एकत्वच आहे हे खरे आहे ना. पृथ्वी किंवा त्यावरील वातावरण, अंतरिक्ष, त्याच्या पलीकडील अवकाश व त्याच्या आतील हे 3 भुवन अशा 6 भुवनांचा हा एकटा ज्या अर्थी न थकता सावरून धरत आहे त्या अर्थी ती त्याची स्वरूपेच आहेत असाच बोध घ्यायचा ना. तिस्त्रो मातृस्त्रीन पितॄन बिभ्रदेक ऊर्ध्वस्तस्थौ नेम वग्रापयन्ति मंत्रयन्ते दिवो अमुष्य पृष्ठे विश्वविदं वाच विश्वमिन्वान इत्यादी वचनांचा हाच अर्थ आहे ना. कारण कार्य म्हटले की उपाधी आली, कर्तृत्व आलं, थकवा आला आणि ज्या अर्थी न थकता यांना धरून हा उभा आहे त्या अर्थी ती त्याचीच रूप आहे. ते स्पष्ट होत नाही का. या दीर्घतमा ऋषीच्या विष्णू सूक्तातील ही भुवने विष्णूने व्यापली असून अत्युच्च देवलोकही त्यानं सावरून धरलं आहे असं म्हटलं आहे. विष्णूनेच 3ही पायांनी विश्व व्यापले आहे असंही म्हटलं आहे. या सर्वांवरून ईश्वराचा व जगाचा स्वरूप संबंध आहे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होते. पण तो कोणतीही गोष्ट सिद्ध करायची असल्यास किंवा शास्त्र सांगून भागत नाही, तसा अनुभव दाखवावा व तो सांगणाराही जगन्मान्य असावा लागतो. असा अनुभव सांगायचा तर प्रत्यक्ष वेद न जाणणाऱ्या तुकारामांचा दाखवता येईल. ते म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. जग हे विष्णुमय म्हणजे विष्णूचेच रूप आहे. विष्णूचा व जगाचा भेद मानणे म्हणजे विष्णू वेगळा जग वेगळा असं मानणं किंवा अभेद मानणे म्हणजे विष्णू नसून केवळ जगच आहे किंवा जग नसून केवळ विष्णूच आहे असं एक काहीतरी कार्यकारण रूपानं मानणं अमंगल आहे, योग्य नाही. तर हे जग विष्णूचे रूप असून त्या रूपाला व्यापूनही तो उरला आहे हेच खरं आहे. पूर्णपुरुष हेच शुद्ध सत्य परमेश्वर असल्यानं व जगाचा व त्याचा स्वरूप संबंध असल्यानं जगातील प्रत्येक वस्तू व प्रक्रिया वर्तुळाकार रीतीनं आपली स्वरूप बदलत राहून पूर्णत्वाची साक्ष देत राहतात. या सर्वांना व्यापून उरलेले त्यांना धारण करण्याचे काम विश्व व्यापून अत्यतिष्ठत दशांगुलम हे त्याचे उरलेले स्वरूपच करते आणि याला शंकराचार्य ब्रह्म म्हणतात किंवा परम ब्रह्म म्हणतात. गणिताच्या भाषेत मांडायचं झाल्यास विश्वाला म्हणजे विश्वरूपाला व्यापून राहणाऱ्या विश्वरूप पूर्ण पुरुषास समजा क्ष म्हटलं व ते व्यापून उरलेल्या त्याला धारण करणाऱ्या त्याच्या सभोवती असणाऱ्या पूर्ण पुरुषास ज्ञ म्हटलं तर संपूर्ण पुरुषाचे खरे स्वरूप क्ष गुणिले ज्ञ असा त्याचा गुणाकार आहे व तो सहजच शुद्ध सत्य अनंत एकमेव द्वितीय असा आहे. त्यामुळे विश्व हे जरी मर्यादित फायनाईट मानले जसे पृथ्वी आणि वातावरण तरी त्याला व्यापून उरणारं पूर्ण पुरुष रूप हे
अमर्याद असल्यानं त्यांचा गुणाकारही अमर्याद, इन्फिनिटीज किंवा अनंत असा होतो. हे कळून देण्यासारखं आहे. तेव्हा थोडक्यात पूर्णपुरुष हेच शुद्ध सत्य परमेश्वर होय. अशा या पूर्णपुरुषाची काळाच्या अनुरोधानं, काळाच्या सापेक्षत्वात ओळख करून घेण्यासाठी म्हणा वा अनुभूतीसाठी म्हणा, मानवानं या काळाचे 3 तुकडे पाडले, म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य. या तिन्ही तुकड्यांनी काळ ओळखायचा असतो. या 3 तुकड्यांच्या सापेक्षत्वात पूर्णपुरुषाची म्हणजे शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव अशी 3 रूपे मानवानं कल्पिली. परंतु या 3 देवता मिळून एकच पूर्ण पुरुष आहे हे ध्यानी घेणं जरूर आहे. भूताच्या सापेक्षत्वात शिवदैवत कल्पिलं, वर्तमानाच्या अपेक्षेनं विष्णू कल्पिले व भविष्याच्या अपेक्षेनं ब्रह्मदेव कल्पिला. अशा 3 रीतीनं समजुतीसाठी माणसानं पूर्ण पुरुषाची 3 स्वतंत्र रूपे जरी कल्पली तरी ती पूर्णाचे स्वरूपे आहेत हे ध्यानी घेणं अगत्याचं आहे. आपण दीर्घतमा ऋषींच्या वरील विष्णू सूक्तातील आणखी काही त्याबद्दल विचार करू. त्यात 6 ऋचा आहेत. पहिल्यात विष्णूंनी सर्व भुवन व्यापली, त्रिविध रूपानं सर्व व्यापलं आहे असं सांगितलं आहे. दुसऱ्यात 3 पावलात त्यानं हे सर्व विशाल व्यापलं आहे असं सांगितलं आहे. आणि तिसऱ्यात हे सर्व विशाल विश्व त्याच्या एकट्याच्या 3 पावलात वसते असं म्हटलं आहे व हेच त्याचे यश आहे असं वर्णिलं आहे. चौथ्यामध्ये ही तिन्ही त्याची निवासस्थानं स्वधया म्हणजे स्वाभाविक रीतीनं पूर्ण आनंदात निमग्न आहेत असं वर्णिलं आहे. आणि शेवटची जी 2 आहेत ती भक्तिरसप्रधान आहेत. त्या स्वधया या ठिकाणी जो उल्लेख आलेला आहे तो त्याचा अर्थ स्वाभाविक रीतीने या पदाचा विचार करू. तेव्हा आपणास असा एक प्रश्न येतो की विष्णूचे व ईश्वराचे व पूर्ण पुरुषाचे स्वरूप म्हणजे जग हे प्रत्यक्षात कसं घडलं असेल. थोडक्यात हा ईश्वर, शिव, विष्णू, गणपती म्हणजे हा हजारो डोळे, हजारो हात अशा विश्वरूपाच कसा प्राप्त झाला किंवा कसा प्राप्त होऊ शकला तर त्याचं उत्तर स्वधया, स्वाभाविक रीतीनं, सहज, आनंदानं भरलेल्या वृत्तीनं असं आहे. या ठिकाणी आपण थोडा ध्यानाचा विचार करूया. ध्यानाला योगात फार महत्त्व आहे. ध्यानानं ध्यान, धारणा, समाधी या पायऱ्यांनी समाधीपर्यंत जाता येतं. आता अध्यात्म ज्ञानासाठी कर्म, भक्ती, ज्ञान हे मार्ग असताना माणूस या ध्यानाकडे का वळला असता हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तर याचं उत्तर असं आहे की आपणाला हवी ती, पाहिजे ती गोष्ट आपण मनानं ध्यानात उपस्थित करू शकतो. हा ध्यानाचा फार मोठा फायदा आहे. कोणी माणूस ज्या गोष्टीची इच्छा करील ती त्याला केव्हाही कुठेही मनात उपस्थित करता येते. आणि म्हणून ध्यानानं ही मनाची शक्ती वाढवून मनामध्ये उपस्थित केलेल्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त करण्याचा किंवा त्याचा आनंद भोगण्याचा मार्ग योगानं शोधला किंवा शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणूया या योगमार्गाची आणि ध्यानाची उच्च अवस्था म्हणजे समाधी म्हटली जाते. ही समाधी सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 प्रकारची असते. सविकल्प समाधीमध्ये मन असते तर निर्विकल्प समाधीत ते नसते, त्याचा नाश होतो. निर्विकल्प समाधीचे 2 प्रकार आहेत. एक केवळ निर्विकल्प, एक सहज निर्विकल्प. केवळ निर्विकल्प समाधी प्रयत्नानं लागत असल्याने लवकर उतरते, तर सहज निर्विकल्प समाधी ही सहज लागत असल्यानं कायमस्वरूपाची असते व बराच वेळ टिकते. या सहज निर्विकल्प समाधीमध्ये भारतीय लोक इतक्या अत्युच्च शिखरास पोचले की केवळ निर्विकल्प समाधीत ज्याप्रमाणे मनोनाश होतो त्याप्रमाणे सहज निर्विकल्प समाधीतही योगाचं शरीर या पंचमहाभूतात विलीन करता येतं, विरघळून टाकता येतं नव्हे, हे सहज घडतं. हे जसं सहजतेनं सुखानं होतं तसंच ते सहजतेनं पुन्हा पंचमहाभूतातून निघून पुन्हा प्रकट सगुण रूपात, मूळच्या रूपात येऊ शकतं. तेव्हा आपण झोपताना ज्याप्रमाणे आपल्या मनाचा सहज नाश होतो, विचार थांबतात, मन हृदयात किंवा मेंदूत विलीन होतं आणि पुन्हा जागं होताना सहज सुखानं मूळ रूपात प्रकट होतं, तसं हे आहे. तर झोपेपूर्वी आपलं मन, विचार असतात ते जागे झाल्यावर पुन्हा प्रकट होतात.
झोपेपूर्वीचे आपलं मन वेगळे होतं आणि झोपेतून जागं झाल्यावर प्रकट झालेलं वेगळं असतं असं आपणास कधीच वाटत नाही. याप्रमाणे पंचमहाभूतात विलीन झालेला योग्याचा देह पुन्हा मूळ रूपाने प्रकट होतो. तेव्हा ज्ञानेश्वरांनी सदेह समाधी, सहज समाधी, संजीवनी समाधी घेतली. याचा अर्थ त्यांची सहजच निर्विकल्प समाधी लागली असाच आहे. त्यामुळे त्यांना समाधी स्थानात बसल्यावर त्यांचे शरीर जरी पंचत्वात विलीन झालं असलं तरी पुन्हा मूळ देहानं प्रकट होऊ शकते, हे निर्विवाद आहे. हीच गोष्ट तुकारामांची, कबीराची आहे. तुकाराम सदैव वैकुंठात गेले असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ भक्तिमार्गानं जाऊन देखील त्यांची सहज समाधी लागली व त्यात ते अल्पावधीत उच्चपदी पोचल्यानं त्यांचं शरीरही पंचत्वात विरघळून गेले, ते सापडले नाहीत. भक्तिमार्गानेही जाऊन कोणाची उच्च अवस्था गाठता येतं हे तुकारामाच्या उदाहरणातून सिद्ध झालं आहे. तेव्हा आता ईश्वर ज्यावेळी ध्यान करीत असेल, उदाहरणार्थ शंकर ध्यानस्थ आहेत अशी मूर्ती आणि फोटो आपण पाहिले, तर ईश्वर जेव्हा ध्यान करीत असेल तेव्हा त्याची सहज निर्विकल्प समाधी लागून त्याचे शरीरही या विश्वामध्ये सामावत असेल. तेव्हा या रीतीनं ईश्वर जगतरूप, हजारो डोळे, हजारो हात, हजारो रूप वापरत येतो. हे काम सहज समाधीनं म्हणजे सहज निर्विकल्प समाधीनं होत असल्यामुळं ते स्वधया किंवा आनंदाने स्वाभाविक रीतीने होते. तेव्हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलाच्या 154व्या सूक्ताच्या 4थ्या रुचेत हे तिन्ही त्याचे निवासस्थानं, त्याची रूपं स्वाभाविक रीतीनं पूर्णानंदात निमग्न असतात असं म्हटलं आहे. आणि म्हणून जग हे त्याचे स्वरूप ठरते. त्याच्यात व जगात स्वरूप संबंध आहे हे सिद्ध होतं. म्हणून वेदामध्ये त्याने हे निर्माण केले व तो त्यात शिरता झाला असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ईश्वर आणि ओंकार हा एक संबंध आहे. मातीचा घट बनतो तेव्हा त्या घटाचं कारण, मातीला उपादान कारण आणि कुंभाराची क्रिया किंवा कुंभार याला निमित्त कारण म्हणतात. आणि बहुतेक कार्यामध्ये उपादान आणि निमित्त कारणं ही वेगवेगळी असतात. परंतु मांडूक्य उपनिषदामध्ये या विश्वाचं उपादान आणि निमित्त कारण एक ईश्वरच आहे अशा अर्थाचं एक वचन आहे. एष सर्वेश्वर एष सर्वज्ञायेशो अंतर्मयामेश योनी सर्वस्य प्रभवाप्ययो ही भूतानाम. यात विश्वाचा प्रभव म्हणजे उद्भव व अप्यय म्हणजे लय एकाच ईश्वर या कारणात दाखवला आहे. त्याचं उदाहरण द्यायचं तर एखाद्यानं स्वेच्छेने स्वतःच दुसऱ्याचं सोंग आणणं असं देता येईल व ईश्वरानं जगाचं सोंग आणलं असं फार तर म्हणता येईल. पण येथे त्याला असं सोंग आणण्याची इच्छा का झाली? त्याच्यापेक्षा दुसरं असं विश्वात कुठेच काही नसताना त्यानं सोंग कोणाचं घेतलं, अशा दोन शंका येतात. त्यावर त्याने स्वतःच्या कल्पनेने हुबेहूब सोंग घेतलं. म्हणजे ईश्वरच निमित्त कारणानं उपादान कारण ईश्वर, सारांश विश्व हे ईश्वराचे स्वरूप ठरते. तेव्हा या वचनाचा अर्थ ईश्वरानं विश्वाचं स्वरूप घेतलं किंवा विश्व हे ईश्वराचे स्वरूप आहे असं घेणंच या ठिकाणी इष्ट आहे. या उपनिषदामध्ये दुसऱ्या ठिकाणी सर्व ओंकार असं म्हणून अनित्य जग आणि नित्य असे जे काही आहे ते सर्व ओंकाराचं रूप आहे असं म्हटलं आहे. ओम ओम इत्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यतीति सर्वं ओंकार एव यच्चान्यत् त्रिकालाती तदप्योंकार एव. श्री शंकराचार्यांनी नबल म्हणजे शुद्ध आणि मायेच्या अधिष्ठानावरील शबल म्हणजे मलिन ब्रह्म म्हणजे विश्व असं म्हणून दोघांनाही ब्रह्मच म्हटलं आहे. परंतु एकच वस्तू संपूर्णतः शुद्ध किंवा संपूर्णतः अशुद्ध असत नाही, तर काही शुद्ध व काही अशुद्ध असू शकते. पण येथे श्रुतीचा विरोध आहे. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या वचनामध्ये विश्वाला व्यापून शिल्लक राहिलेल्या ब्रह्माला म्हणजे शुद्ध ब्रह्मालाही श्रुती पूर्णच म्हणते, तर विश्वाला म्हणजे मलिन ब्रह्मालाही श्रुती पूर्णच म्हणते. शंकराचार्य मात्र शुद्ध ब्रह्माला शून्य किंवा शून्य स्वरूप म्हणत असल्यानं विश्वाला शून्य म्हणू शकत नाही व म्हणून मिथ्या भासमान म्हणताना दिसतात.
तेव्हा अज्ञातवादानं जर याच्या पुढे जाऊन असं म्हटलं की अगं जे झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काही, असं म्हणून जे विश्वही शून्य आहे असं प्रतिपादलं अजातवादाने. तेव्हा शून्य व पूर्ण हे जरी वर्तुळानं दाखवले जाते तरी ते दोन्ही विधर्मी व परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आहेत. पूर्णात शून्याचाही अंतर्भाव होतो, परंतु शून्यात पूर्णाचा अंतर्भाव होत नाही. या आधीच्या व्हिडिओमध्ये एका आराखड्याद्वारे आपण हे शून्य, ब्रह्म की पूर्ण या व्हिडिओत हे आपण पाहिलं असेल, नसेल तर जरूर बघा. तेव्हा शंकराचार्यांनी शून्य शब्दाचा प्रयोग बुद्धाच्या शून्यवादाच्या संस्कारानं केला असावा आणि म्हणून शंकराचार्यांना प्रच्छन्न बुद्ध म्हणतात. म्हणजे पूर्वी काहीच नव्हतं म्हणजे शून्य होतं, पुढे काही नसणार शून्य होणार, तेव्हा सध्याचं जीवन जगही नाही. तेव्हा हा असा बुद्धाचा शून्यवाद होता. पण शंकराचार्यांनी मात्र पूर्वी काही नव्हते, पुढे काही नसणार हे ज्ञान ज्या अर्थी आज मला होत आहे त्या अर्थी ज्ञानरूप मी कायम आहे, म्हणजे माझा अस्तिभाव सत ज्ञानभान किंवा चित व आनंदभान आनंद कायम आहे असं सच्चिदानंदरूपी ब्रह्म हे खरं सत्य असं प्रतिपादलं. परंतु बुद्धाच्या संस्कारामुळे या ब्रह्माचं जग निर्मितीच्या आधीचंच स्वरूप शून्य रूप होते आणि पुढे मोक्षानंही या शून्य स्वरूपाचाच साक्षात्कार होतो असं प्रतिपादलं. परंतु यात फक्त सच्चिदानंद भाव म्हणजे शिवरूप ज्याला आपण म्हणतो तो कायम राहतो असं सांगितलं आहे. परंतु आधी जर शून्य होतं तर त्यातून विविधतेनं नटलेलं हे विश्व कसं उत्पन्न झालं हा प्रश्न अनुत्तरी राहिला व मायेनं किंवा अज्ञानानं वगैरे कारणं सांगावी लागली. तेव्हा विश्वापासून सुरुवात करून मग आधीच्या विश्वाच्या कारणाकडे जाण्यामध्ये या प्रकारच्या अनंत अडचणी निर्माण होतात. परंतु विश्वाच्या आधीच्या शून्यरूप वाढणाऱ्या स्थितीस पूर्ण म्हटल्यानं काही अडचणी येत नाहीत व पूर्ण पुरुष म्हटल्यानं ईश्वराचाही म्हणजे नियमन करणाऱ्याचा यात समावेश करता येतो. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहताना देखील पृथ्वीभोवती असणाऱ्या हजारो मैलाच्या अवकाशात जसं ते शून्यरूप भासलं तरी शून्य म्हणता येत नाही असं अलीकडे सिद्ध झालं आहे. उदाहरणार्थ सूर्याचे किरण या अवकाशातून जेव्हा पृथ्वीवर येत असतात तेव्हा या मधल्या पोकळीत ते दिसत नाहीत, तेथे चक्क अंधार दिसतो. असे अवकाशयानातील प्रवाशांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे. याचं कारण सूर्याचे किरण परावर्तित करणारे वायुमंडळ किंवा इतर काही तेथे नसतं. अशावेळी ते शून्यरूप भासणारं अवकाश जसं शून्य आहे असं वाटलं तरी शून्य असत नाही. तेव्हा त्यास शून्य म्हणण्यापेक्षा पूर्ण म्हणणे श्रेयस्कर व योग्य ठरते व श्रुतीचेही तेच म्हणणे आहे. थोडक्यात ते पूर्ण व हेही पूर्ण असं म्हणून श्रुतीनं विश्वाचा व ईश्वराचा व ब्रह्माचा स्वरूप संबंधच सांगितला आहे. विश्व सत्य आहे असं सांगणारी विश्वसत्यम अशी एक श्रुती तैत्तिरीय उपनिषद ब्रह्मविधी 7मध्ये आहे. 22व्या रुचेमध्ये ते आपल्याला बघता येईल. त्यामध्ये असत्वा इदमग्रे आसीत ततो वै सद्जायत तदात्मानं स्वयं कुरुत तस्मात् तत्सुकृतमच्यते इति यद्वैत सुकृतं रसो वै सहा रसं हेवाय लब्धानंदी भवति को हेवान्यात् क प्राण्यात् यदेश आकाशानंदो न स्यात् एष हेवानंदयाति यदा हेवैष एतस्मिन् दृष्ट्ये न आत्मे अनिरुक्ते अनिलयने अभयं प्रतिष्ठां विन्दते अथ सोऽभयं गतो भवति यदा हेवैष एतस्मिन् उदरमन्तरं कुरुते अथ तस्य भयं भवति तत्त्वेव भयं विदुषो अन्मन्वानस्य तदप्येष श्लोको भवति. तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे शून्यस्वरूप ब्रह्मातून किंवा म्हणजे असतपासून सत व्यक्तातून व्यक्त हे उत्पन्न झालं तर्काला धरून होत नाही. पण श्रुती म्हणते वेद म्हणतात की हे केलेलं नाही, तो आत्माच हे स्वतः आहे आणि म्हणून त्याला सुकृत स्वरूप म्हटले आहे. हा आत्मा जर स्वतः आनंदाचा आकाश आश्रयस्थान नसतं तर जडात किंवा चेतनामध्ये हा आनंद कुठून आला असता. तेव्हा जगातील प्राणीमात्रामध्ये जो काही आनंद आहे ना, जे सुख मिळते
ते त्याच्यापासूनच मिळते आणि हाच तो सुकृत स्वरूपानं देत असतो. म्हणजे थोडक्यात जगात आणि ह्याच्यात स्वरूपत हा अभेद आहे आणि जग हे याचं स्वरूपच आहे. ते त्या ठिकाणी स्वकृत, सुकृत आणि सकृत या शब्दांमध्ये थोडंसं साम्य असं वाटतं, पण त्यात फरक त्याच्यातला लक्षात घेणं जरूर आहे. सुकृत म्हणजे कर्त्याला मिळालेल्या त्याला अधिकारामुळे, पदाने, परिस्थितीमुळे, म्हणजे त्याच्या ठराविक प्रकारच्या अस्तित्वावर घडणारं जे असते, घडून येणारं असते. आणि सकृत म्हणजे स्वाभाविक, सहजतेनं आपोआप घडणारं. आणि स्वकृत म्हणजे स्वतः केलेलं, कर्त्यानं स्वतः प्रत्यक्ष केलेलं. तेव्हा कोणतेही कर्म एखादं ज्यावेळेस कर्ता करतो त्यावेळेस त्याचं स्वकृत, सुकृत आणि सकृत हे थोड्याफार प्रमाणामध्ये असतातच, तेव्हा ते कार्य पूर्ण होतं. तेव्हा पूर्णवाद कार्यकारण भाव मानत नसला तरी कर्ता, कार्य आणि कर्म हे मानतो. तेव्हा कर्मानं देखील कशा पद्धतीनं ते त्याचं स्वरूप संबंध जगाचा आणि ईश्वराचा, विश्वाचा आणि ब्रह्माचा, ईश्वराचा आणि ब्रह्माचा हा कसा आहे हे या ठिकाणी सिद्ध होते. तेव्हा जसं की वालीचं उदाहरणामध्ये राम स्वतः त्याच्याजवळ गेला आणि या कार्याला करता मी आहे, हा बाण मी मारला आहे असं सांगून कार्य पूर्णत्वाला नेलं. ईश्वराच्या आणि जगाच्या संबंधातील कर्माबद्दल सांगायचं झाल्यास तेव्हा जग हे ईश्वराचे स्वकृत नसून सुकृत आहे. यात फार मोठा वाटा सुकृत स्वरूपाचा. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे, हे मजसी स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. थोडक्यात ईश्वराचा आणि जगाचा कर्माच्या दृष्टिकोनातून सुकृत स्वरूपाचा संबंध असल्यानं हे जग त्याचं म्हणजे ईश्वराचं सुकृत स्वरूपच आहे, एक स्वरूपच आहे हे सिद्ध होतं. तेव्हा थोडक्यात ईश्वराचा आणि जगाच्या संबंधाचा विचार आपण ज्ञानानं, योगानं, कर्मानं जरी करायचं म्हटला तरी तो स्वरूप संबंधच आहे, कार्यकारण संबंध नाही हे सिद्ध आहे. या पुढील भागात आपण ईश्वर ब्रह्मसंबंध किंवा ईश्वर आत्मा यांचा स्वरूपतः अभेद कसा आहे ते, नंतर ईश्वर जीव संबंध हा विषय याचं विवेचन नंतरच्या भागात बघूया. आपल्याला हे आवडले असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या देशस्थ, परदेशस्थ मित्रपरिवारामध्ये, आपल्या सकल फ्रेंड सर्कल ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये शेअर करा ही नम्र विनंती. आणि चॅनल सबस्क्राईब करा हा आग्रहाची विनंती. धन्यवाद.